नमस्कार, जय जय रामकृष्ण हरी। आज खूप ॲक्च्युली तसं पाहायला गेलं तर सामाजिक परिस्थितीचं भान ठेवता दुःखाचा दिवस आहे। आमच्या शाळेच्या बाजूलाच राजन कोटे नावाचे सामाजिक कार्यकर्ते आहेत, शिवाय मनसे या राजकीय पक्षाचे ते शाखा अध्यक्ष पण आहेत। त्यांच्याशी आपला शाळेचा परिचय चांगला आहे आणि अडचणीला ते मदत करतात। राजन कोटे कुठल्याही प्रकारची आपली मदत असते, पण दुर्दैवाने त्यांची मोठी बहीण कल्पना विलास पवार यांचं देहावसन झालं 12 तारखेला। पण काही दवाखान्याच्या अडचणीमुळे आज त्यांची ती अंत्ययात्रा निघणार आहे। हे जरी दुःखाचं कारण असलं, शेवटी कसं असतं, दुःख हे प्रत्येकाच्या उंबऱ्याला पोचलेलं आहे। त्यामुळं दुःखाची भाषा ही आपल्याला त्वरित समजली जाते, कारण ती प्रत्येक उंबऱ्याचं दुःख आहे। माणसालाच नाही तर पामराला सुद्धा, म्हणजे गोर गरिबाला सुद्धा असा भारतातला, महाराष्ट्रातला किंबहुना जगातला, विश्वातला एकही उंबरा नाही की ज्याला हे दुःख मिळालं नाही। जिथं जन्म आहे तिथं मृत्यू आहे आणि मृत्यू अट्टळ आहे, पण मृत्यूशिवाय पर्यायच नाही पुढे शेवटी। पण तरी पण आमच्या या निमित्ताने दुःखाचं जरी कारण असलं तरी पण आमची आई आहे सुशीलाबाई विठोबा मोरे। ही केवळ माझी आई नाही तर दिंडीची आई आहे, दिंडीला जगवणारी आई आहे सुशीलाबाई विठोबा मोरे। हे फक्त तिचं नाव सांगायला, पण ही आईच आहे। कारण शेवटी जन्म दिलेलीच आई म्हणजे आई अशी नसते, तर ही जी आई जशी कौशल्य असते, यशोद असते, त्याप्रमाणे ह्या सगळ्या सांभाळ करणारी, ज्या मुलांना सांभाळ करणारी आई असते ती आई आहे। त्याप्रमाणे ही दिंडीची आई आहे। आपल्या दिंडीला मुंबई ते पंढरपूर पायी श्री संत रोजा दिंडी क्रमांक 24 गेली 45 वर्ष ही दिंडी चालू आहे। आज या दिंडीचं यावर्षी 9 जूनला प्रस्थान आहे, तर त्यांचं पुण्याला जेवण असतं। आपल्या कुठली शाळा ती गणेश 26 नंबर शाळा, हा, महाराणा प्रताप शाळा नंबर 26, महाराणा प्रताप शाळा नंबर 26 गुरुज चाळीमध्ये त्या दिंडीचा 2 दिवस मुक्काम असतो। यांचं योगदान काय सांगतो, प्रामाणिकपणे सांगतो। केवळ ते दिंडीला अन्नदान न देतं, ते वाटचालीत काय काय कमी आहे, आणि प्लस आमच्या दिंडीच्या 2 दिवसाच्या मुक्कामाला या स्वतः तिथल्या कमिटीमध्ये असल्यामुळं या वैयक्तिक अर्ज करतात आणि अजून 2 खोल्या मागवून घेतात। हा, म्हणजे आपल्या दिंडीच्या नावाचा जर एक अर्ज असेल तर दिंडीला 2 खोल्या अधिक यांच्या अधिकारातल्या त्या 2 खोल्या अशा मिळून थोडक्यात काय तर माझे वारकरी व्यवस्थित बसले पाहिजे, राहण्याची व्यवस्था। आणि दुसरी गोष्ट की पाणी वगैरे मुबलक नगरसेवक साक्षात यांना विचारतो, मोरे माऊली काय तुम्हाला काही कमी आहे का, कारण नगरसेवकाचं पण चांगलं इथं प्रस्थान आहे त्या पुण्यातल्या शहरात। शिवाय ती शाळा आहे अतिशय सुंदर, आता अशा पद्धतीनं, आणि हे सगळं माऊलीच्या कृपेनं आहे, माऊलीची कृपा त्यांच्यावर आहे। त्याप्रमाणे आम्हाला खूप चांगलं सहकार्य होतं। आज या दुःखाच्या कारणामुळे धारावीत त्यांचं येणं झालं। मी पण आमच्या पांडुरंग महाराजांच्या सोबत गेलो असता मला आईचं दर्शन, म्हणजे बघा आपण चांगल्या भावनेनं गेलो त्या निमित्तानं। आता मी जर समजा कंटाळा केला असता की आता तुम्ही जावा, तर मग मला माझी आई भेटली नसती नेहमी। हा, यातून मला काय सांगायचंय, तुका म्हणे सत्य कर्माभावे सहाय्य, तुम्ही नेहमी सत्य कर्म करत राहा, भगवंताचं सहाय्य त्याला मिळतच। त्यामुळं मी चांगल्या भावनेनं आमच्या पांडुरंग महाराजांच्या सोबत गेलो। मला तर दुःखाची बाजू आहे, आपण गेलं पाहिजे, पण तिथं अजून तासभर वेळ आहे, तर मला आईचं जरा चरण लागावं, पांडुरंगा पंढरनाथा माझ्या आईचे आशीर्वाद मला मिळावे। खूप छान, बरं वाटलं। आई तुला कसं वाटलं तुला? खूप आनंद वाटला, मला खूप बरं वाटलं। आणि मला भेटल्या इतकं म्हणजे आता त्या दुःखाच्या जागी आपण आनंद व्यक्त नाही करायला पाहिजे। हा, हाय हाय हाय, खूप छान, बरं वाटलं, खूप बरं वाटलं, खूप बरं वाटलं। 100% काय त्या, तो पण तुझा मोठेपणा आहे, तुझा अंतर्भाव आहे की बाबा आपलं लेकरू इथे आहे। आई तुझं लेकरू येणं कुंकरू रानात फिरलंय, रस्ता चुकलंय, सांग मी काय करू, सांग मी काय करू। या दुनियेची रीतच न्यारी, आजचा मैत्र उद्याच वैरी, या दुनियेची रीतच न्यारी, आजचा मैत्र उद्याचा वैरी, मतलब सरता लाथा मारी, मतलब सरता लाथा मारी, पाय कुणाचे धरू, सांग मी काय करू। जरी माझी जन्मदाती आई जरी मिली तरी सुद्धा आई मरावी आणि मावशी वरावी, ह्या सगळ्या बहिणी आहेत, ह्या गवळणी आहेत,
ह्या मला आईच्याच आशीर्वादातले आहेत. त्यामुळे आई परावे मावशी उरावी हे जे विधान भगवंतांनी केलेलं आहे ते खूप छान आहे. कारण त्या मातृत्वात त्या बहिणीच्या नात्यात पण आहेत आणि अशा माझ्या दिंडीला अनेक आई आहेत. पण हिची कृपादृष्टी खूप छान आहे. अनेक वर्ष माझ्यावर तिचा आशीर्वाद आहे. तात्यावर आशीर्वाद होते, आमच्या आईवर आशीर्वाद होते. प्रस्थानाला सुद्धा ही येते आहे माझी. आता मी सांगितलं ना 9 जूनला आहे. 9 जूनला गाडी करून येणार. त्यांच्या ज्या 5-6 जी काय त्यांच्या मंडळी आहेत त्यांच्यासोबत खूप छान. आणि केवळ आळंदीपासून पुण्यापासून ते पंढरपुरापर्यंत सोबतीला असतात. अशा पद्धतीचं खूप छान माऊली. या 2 वर्षात कोरोना या कारणामुळे वारी नसली तरी आमचं भजन चालू आहे, विठ्ठलाची कृपा चालू आहे. काही कमी नाही असं समजायचं. जे होतं ते चांगल्यासाठी होतं. चाले हे शरीर कोणाची या सत्ता कोण बोलविता हरिविना. पांडुरंगा विठ्ठला पंढरनाथा परमेश्वरा. आमचे पांडुरंग महाराज सुद्धा वेळोवेळी मला भेट देतात. खूप बरं वाटतं मला, अंतःकरण भरून येतं की आहे विठ्ठला कुणाच्या रूपानं तुझं दर्शन घडतंय. माझं वाटे पामराशी काय थोडं पण पायाची वाहन पायीच बनी. जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण.